उन्हाळ्यात सगळ्यांच्या आवडीचा दाटसर पिवळा धम्मक आणि अजिबात काळा न पडणारा आमरस घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तर मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे आमरस हा परफेक्ट बनणार आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात। चला आता इथं बघा, मी 1 किलो आंबे घेतलेले आहेत। आता हे आंबे केशर आंबे आहेत आणि एकदम असे बघा पिवळ्या रंगाचे आहेत आणि मोठ्या आकाराचे आहेत। आता हे आंबे आपल्याला स्वच्छ असे सुरुवातीला धुवून घ्यायचे आहेत। आता इथं मी एकदम थंड पाणी घेतलेलं आहे। फ्रीज मध्ये बॉटल ठेवलेले होते आणि ते एकदम थंड असं पाणी घ्यायचं आहे, त्याने रस हा एकदम असा थंडगार होणार आहे। आता हे आंबे स्वच्छ असे आपल्याला थंडगार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। तर बघा, आंबे धुवून एका आपल्याला डिश मध्ये घ्यायचे आहेत काढून। आता इथं आंबे मी स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आंब्याचा गर काढायचा आहे। आता तो आंब्याचा गर कसा काढायचा तर त्याच्यासाठी बघा, एक आंबा घ्यायचा आणि सुरेने काय करायचा, वरचा देठाचा जो भाग असतो तर तो कट करून काढायचा आणि नंतर बघा असा आंबा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि सुरीच्या सहाय्याने त्याचे बघा छोटे छोटे असे आपल्याला क्यूब्स असे कट करून घ्यायचे आहेत। म्हणजे छोटे म्हणजे असे गर काढून घ्यायचा आहे याचा। तर गर काढण्याची ही एक सर्वात महत्त्वाची आणि टिप्स दिलेली आहे मी इथं तुम्हाला। तर या पद्धतीने तुम्ही आंब्याचा अगदी सहजपणे गर काढू शकतात। आता आमरस हा कसं प्रत्येक वेळी आणि प्रत्येक जणाला बनवता येतोच, पण काय होतं बऱ्याच वेळा आमरस हा काळा पडतो, चवीला व्यवस्थित लागत नाही। त्यासाठी मी तुम्हाला आज अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने आमरस बनवण्याची पद्धत सांगणार आहे आणि या पद्धतीने आमरस जर तुम्ही बनवला ना तर अजिबात काळा पडणार नाही आणि टेस्ट ही बदलणार नाही। त्याच्यासाठी बघा, आता सेम पद्धतीने राहिलेल्या आंब्याचा पूर्ण आपल्याला या पद्धतीनेच गर काढून घ्यायचा आहे। या पद्धतीने जर तुम्ही आंब्याचा म्हणजे रस जर बनवला ना, आमरस बनवला ना, तर अजिबात काळा न पडणारा हा आणि दाटसर आणि ओरिजिनल चवीचा आमरस बनवून तयार होणार आहे। त्यासाठी व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे। बघा, इथं आंब्याचा गर एका पात्रामध्ये आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे। आता इथं बघा, सेम पद्धतीने राहिलेल्या चारही आंब्याचा मी गर पूर्ण काढून घेतलेला आहे आणि केशर आंबा असल्यामुळे बघा तो रंगाने एकदम असा केशरी रंग आहे। आता आपल्याला जो हा आंब्याचा गर काढलेला आहे तर तो सर्व गर आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचा गर काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे घालायचे आहेत। तर बर्फाचे तुकडे घातलेला तो थोडासा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे। नंतर याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला अर्धा कप साखर घालायची आहे। आता इथं मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, पाण्याच्या ऐवजी तुम्ही दूध वापरू शकतात आणि नंतर मिक्सरला आपल्याला हा आमरस बनवून घ्यायचा आहे। बघा, इथं दाटसर आणि ओरिजिनल चवीचा इथं आपला आमरस बनवून तयार झालेला आहे। आता तुम्ही या पद्धतीने याच्यामध्ये आपण बर्फ जो टाकलेला आहे की नाही, तर त्याने काय होतं, आमरस हा आपला बऱ्याच काळ असा म्हणजे ओरिजिनल चवीचा टिकून राहतो आणि तो अजिबात काळा पडत नाही। त्याच्यासाठी बर्फ हा आपल्याला आवर्जून वापरायचा आहे। आता इथं तुम्हाला जर थोडीशी इलायची पूड जर घालायची असेल ना तरी सुद्धा चालेल, इथं मी काहीही वापरलेलं नाही। इथं बघा, ओरिजिनल चवीचा अजिबात काळा न पडणारा आपला आमरस बनवून तयार झालेला आहे। तर आहे की नाही रेसिपी सोपी, एकदम साधी सोपी आमरस रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।